आजची पिढी ही उद्याची भावी नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक जनजागृती होणं फार गरजेचं आहे. हीच गरज लक्षात घेऊन विद्यावेता या स्वयंसेवी संस्थेतील युवकांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यशाळेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यावेदा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतील युवकांच्या गटाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आगळीवेगळी शैक्षणिक कार्यशाळांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय. हा उपक्रम राळेगण सिद्धी येथील श्री संत निरोबाराय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा येथे राबवणार आहेत. आजची पिढी ही उद्याची भावी नागरिक आहे. या पिढीमध्ये सामाजिक शैक्षणिक गोष्टीची जाणीव निर्माण व्हावी हा या संस्थेचा उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय या युवकांनी घेतलाय. उपक्रमाबद्दल जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने. विद्यावेता फाउंडेशन तर्फे होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना एक सामाजिक उपक्रम, एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एक मदत करण्याचा प्रयत्न करतायत. हे युवक आहेत, ह्या युवकाने एक सामाजिक बांधिलकी समजून हा उपक्रम राबवलाय. तर या उपक्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. काही युवक आज आपल्यासोबत आहेत की नक्की हा उपक्रम काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काय सांगाल सर, तुम्ही एक सामाजिक बांधिलकी जोपासत तुम्ही हा उपक्रम हाती घेतलाय, तर काय सांगाल या उपक्रमाबद्दल? हे आज एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे आणि हे कॉन्सेप्ट जे नॉलेज अडॉप्शनचं कॉन्सेप्ट आहे आणि सब्जेक्ट प्लसचं जे कॉन्सेप्ट मी आज म्हणतोय ते विद्यावेदा फाउंडेशनचं काफी पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. आम्हाला हे समजणं आवश्यक आहे की सब्जेक्ट प्लस मी जेव्हा म्हणतो की सिंपल लँग्वेजनं सब्जेक्ट आणि ते ॲडिशनल प्लस जे काही आम्हाला पाहिजे समाजात शाईन व्हायला, समाजात वृद्धी करायला, हे सब्जेक्ट प्लस आहे. असं ॲडवाईस सुझाव लागतात की मी करिअरमध्ये काय करायचं आणि मी करिअरमध्ये त्या करायचा तर अप्रोच कसा करायचा, कोणतं एक्झाम आहे आणि कसं मी त्याला प्रिपेअर करायचं, कोणते सगळे चांगले इन्स्टिट्यूट इंडियामध्ये आहे त्यांचं गायडन्स आणि सपोर्ट मी देणार आहे. सर, तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपण एखाद्याला गायडन्स करू शकतो किंवा आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे नेण्याची तुम्हाला कल्पना कशी आणि कधी सुचली? हे मी केरळला होता, मी आणि मेघा आणि अनूप पण होता केरळला आणि तिथं मी बघितलं की केरळाचं स्टुडंट्स आणि कम्प्लीट इंडियाचं स्टुडंट फार डिफरन्स आहे. डिफरेंस काय है मी तेव्हा बघितलं, जेव्हा मी एक्सप्लोर केला कि डिफरेंस काय है, डिफरेंस सब्जेक्ट प्लस का है. सर, आपकी जो संस्था है तो इस संस्था से आप जो कार्य करने वाले हैं तो इस संस्था में आपने एक नॉर्मल बच्चों के साथ ये पूरा कॉन्ट्रैक्ट करने वाले हो या उनको सिखाने वाले हो, तो ये आपने अलग क्या है इस आपकी संस्था में या आप अलग क्या कार्य करने वाले हो? मुझे नहीं लगता कि इसके पहले ऐसा किसी ने किया होगा. नहीं, बहुत सारी संस्थाएं जो स्टूडेंट्स के लिए कार्यरत है. कुछ स्टूडेंट्स के लिए कार्यरत है, वो जाते हैं, फोटो खिंचाते हैं या कुछ एक चीज पे दो चीज पे भाषण देते हैं. हम यहाँ भाषण देने नहीं जा रहे. कार्य करने वाली भी संस्था कुछ ऐसी है कि जो आई रिस्पेक्ट ऑल द ऑर्गेनाइजेशन जो कार्य कर रहे हैं. मैं ऐसा मोटे ब्रॉड लेवल पे बोल रहा हूँ. हम लोग वहाँ पे आइडेंटिफाई कर रहे हैं. ट्रेनिंग नीड्स आइडेंटिफिकेशन की जब हम बात करते हैं कि हम आइडेंटिफाई कर रहे हैं कि भैया आप वहाँ पे क्या चीज की, जैसे मैं बताऊँ एग्जांपल देता हूँ. सानिया मिर्जा जब टेनिस में सबसे पहले शाइन हुई थी, शी इज फ्रॉम हैदराबाद पब्लिक स्कूल. तब तक टेनिस में एक क्रेज नहीं था स्कूल में. जब से वो टेनिस में एक्सपर्ट हुई, आज हैदराबाद पब्लिक स्कूल के सबसे ज्यादा लोग टेनिस की ट्रेनिंग लेते हैं हैदराबाद में. आपको ये जान के बड़ी वो होगी, हैरानी होगी. तो इंस्पिरेशंस बनते हैं. तो अगर जब उन्होंने आइडेंटिफाई कर लिया कि सानिया मिर्जा के स्कूल में सब टेनिस खेलना चाहते हैं और अगर उन्हें अच्छी ट्रेनिंग दे सकते थे जैसे गोपीचंद ने आज दिया है, तो हम वहां से बहुत बड़े सुपरस्टार्स पैदा कर सकते. तो हम आइडेंटिफाई करके, ऐसा नहीं कि हम किसी गांव चले गए और ट्रेनिंग दे दिया, हम आइडेंटिफाई करके दैट पर्टिकुलर सोल्यूशन पे जब हम एड्रेस करके हम अटैक करेंगे तब जाके हम वहां से कुछ रिझल्ट ला पाएंगे देश के लिए. ये इंटेंशन है. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कलागुण आहेतच, तर त्यांच्या सुप्त गुणांना व्यक्त होण्याची संधी फक्त तुम्ही देताय? हो फक्त मी असं काय की तुम्ही खूप चांगलं मॅथमॅटिशियन आहे, समजा तुम्ही खूप चांगले मॅथमॅटिशियन आहे, नेक्स्ट काय करावा तुमचा. हे अनूप खूप चांगले बॅडमिंटन प्लेयर आहे, नेक्स्ट क्या काय करायचं. मी तुम्हाला त्यांना मी सांगतो की हैदराबादला जा, पुण्याला गोपीचंद अकॅडमी जॉईन करा आणि त्याचा हे प्रोसिजर आहे. मेगा लॉ मध्ये आहे, नेक्स्ट काय करायचं. आता असा टीम फक्त प्रत्येक लोकांना ऍड्रेस करशील. काय सांगाल सर तुम्ही तुमच्या या कार्याचं? आता एक युवक पिढी, एक तरुण पिढी एक पुढे आलेली आहे, काय उद्देश आहे तुमच्या या संस्थेचा? तर त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान जास्त आहे आणि अनुभवाचं ज्ञान कमी पडत आहे. तर आम्ही जे पूर्ण कार्यरत आहोत, पूर्ण संस्था, ते आमचा अनुभव आहे. आम्ही अलग अलग क्षेत्रात काम करून आहोत. तर कोणाला त्याची आवड असेल तर
तर आम्ही त्यात मार्गदर्शन करू शकतो व आम्हाला ते कधी पण अप्रोचेबल राहील, कधी पण आम्हाला विचारा, आम्ही त्यांना मदत करू. एक तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणता आणि त्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम तुम्ही करणार आहेत, तर नक्की सामाजिक उपक्रमामध्ये काय येणार आहे तुमच्या? सामाजिक म्हणजे आता मुली आज बघा ऑलिम्पिक्समध्ये फक्त मुली आल्या, मुलं काही नाही. तर मुलींना कसं माहीत पडेल, प्रोत्साहन भेटेल. आमचं ते सामाजिक आहे की मुली पुढे आले पाहिजे, मुलं पुढे आले पाहिजे. मुलं तर आहेच पण अजून आले पाहिजे. मुले नाही आहेत शक्यतो, आता सगळ्या मुलीच आहेत. हां, तुम्ही जसे मुली आता आणि मुलं झाले, मुलींचं आता पुढे आलं पाहिजे. जसं आपण बघितलं नीता अंबानी, ते ऑलिम्पिक काउन्सिलचे मेंबर झाले परमनंट. त्याच्यानंतर तुम्ही पकडू शकता अजून ICSIचे चेअरमॅन पकडा, ते पण एक लेडीजच आहे. नक्कीच की स्त्रिया प्रत्येक आघाडीमध्ये पुढे आहेत. पण तुमच्या या संस्थेमधनं तुम्ही एक सामाजिक उपक्रम करणार, तुम्ही बोललात की आता मुलींसाठी एक शिक्षणासाठी आम्ही कास धरू किंवा शिक्षणाची गंगा मुलींपर्यंत पोहोचू, पण ती गंगा पोहोचण्यासाठी काही उपक्रम घ्यायला लागतात. तो उपक्रम नक्की तुम्ही काय करणार आहात? ठीक आहे, तुम्ही मुलींसाठी तुम्ही कार्यरत असणार, पण काय नक्की उपक्रम तुम्ही राबवणार की ज्यासाठी मुलींकडे ती गंगा शिक्षणाची जाईल? त्यांची जी इच्छा असेल, त्यांना जे पुढे काही करायचं असेल भविष्यात किंवा त्यांच्या घरच्यांना जमत नसेल तर ते आम्ही त्यांना मदत करू. काय सांगाल मॅडम तुम्ही की या उपक्रमात तुम्ही एक युवक पिढी, तरुण पिढी एक समोर आलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की एक स्त्रियाच म्हणून नाही की गोरगरिबापर्यंत, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत कोण पोहोचलेले नाही, आणि तुम्ही हे जे काम करतात ते ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करणार आहेत. तर कशी दिशा असणार आहे या कामाची, काय सांगाल? ग्रामीण भागातले आम्हाला असं वाटतं की ती मुली एक प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. शैक्षणिक असू दे किंवा सामाजिक असू दे, प्रत्येक क्षेत्रातील. आज आपण बघितले 10वी 12वीचे पण जर मुली आज मुलांपेक्षा समोर येतात, युनिव्हर्सिटीचे पण मुली समोर येतात. आम्हाला असं मार्गदर्शन करायचं की प्रत्येक मुलींना हे माहित नसते की हायजेनिक कशी मेंटेन करावी, बेसिक गोष्टीपासून सुरुवात करणार. तर मला असं वाटतं की कुठेतरी आज आपण त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांचे भावंड असतील किंवा त्यांचं गाव असतील, जेव्हा ते आपल्या मुलींमध्ये बसतील, मुलींचा जेव्हा ग्रुप बसतील, त्यांना ते चर्चेत आले नाही, ते लोक आले, तर आम्हाला असं वाटतं की सॅनिटायझर कधी वापरायचं, हे कधी वापरायचं, अशी जाणीव एक आपल्याला समाजाला द्यायची आहे. शैक्षणिक पण उपक्रम राबवणार आणि त्यामध्ये तुम्ही राळेगण सिंधीचा हे केलेला आहे किंवा सहभाग घेतलेला आहे, किंवा तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल भेट राळेगण सिंधीला देणार आहेत, तर नक्की काय कारण असावं, काय वाटतं तुम्हाला? राळेगण सिद्धीचा देण्याचा असा मुद्दा नाही की आमचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. विद्यावेदा फाउंडेशन हा असा युवकांचा संस्था आहे की तिथे पुण्यातले कोणीच नव्हे तर बाहेर राज्यातले असू दे किंवा बाहेर जिल्ह्यातले असू दे, पुण्यात येऊन आम्ही सगळे एकत्र झालो आणि आम्ही विचार केला की पुण्याच्या स्वयंसेवी युवकांचा एक गट आपण तयार करायचा. भारतातला प्रत्येक ग्रामीण शाळा हे विकास झालंच पाहिजे, आणि जर मुलांमध्ये ब्रेन चाइल्ड आपण जसं म्हणतो की एक ब्रेन चाइल्ड प्रत्येक ग्रामीण विकासमध्ये जर डेव्हलप झाला तर मला असं वाटतं कुठेतरी आपल्या भारताला किंवा आपल्या राज्याला एक सुवर्ण संधी अशी भेटेल असं मला वाटतं. एकंदरीतच व्यक्ती, राष्ट्र, विश्व, बुद्धी, भावना, तत्व, सत्व, नागरिकत्व आणि व्यक्तिमत्व या सर्वांचा मेळ घालून नैतिक प्रगती करण्याचं आज आव्हान आपल्या समोर आहे. ते आव्हान आपण त्याच वेळेस पूर्ण करू शकतो ज्यावेळेस अशी युवकांची पिढी एक कार्यरत राहील आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज खोंडसह मी शनाया, पुणे प्लस.